आणि आता पाहणार आहोत अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसतायत त्या संदर्भातल्या बातम्या। नांदेडमधील चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा, पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत, गावातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गावकऱ्यांची मागणी। सोलापुरातील उजनी धरणाचा पाणीसाठा खालावला, पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून 6000 क्युसेकनं आवर्तन सुरू। जालना जिल्ह्यातील 158 गावांमध्ये पाणी उपसा करण्यास बंदी, जालना जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश। पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर। नाशिक जिल्ह्यात 22 गावांना टँकरनं पाणी पुरवठा, नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांनाही पाणी टंचाईच्या झळा, एप्रिलच्या मध्यातच पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र। विदर्भात उन्हाचा तडाखा आणि आगीच्या भीतीनं महावितरणनं नागपुरातील सर्व सबस्टेशन्सवर ट्रान्सफॉर्मरसाठी लावले कूलर्स लावल्यानं ट्रान्सफॉर्मरचं तापमान कमी करण्यास मदत। गोंदियात जलजीवन मिशननं कामांची गती मंदावली, निधी मिळत नसल्यानं तब्बल 600 कामं मंद गतीनं सुरू, गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या झळा। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार, पुढील काही दिवसात पारा 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान 44 अंशांवर। जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट, चाळीसगाव तालुक्याचं तापमान 41 अंशांवर, रस्ते निर्मनुष्य, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील तापमानात मोठी वाढ। परभणीत तापमानाचा पारा वाढला, गारवा मिळवण्यासाठी नागरिकांची उसाच्या रसाला पसंती, रसवंती खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी।